शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य व सेवा घेण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय ई बाजार अर्थातच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस पोर्टल विकसित केला आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचा मोठा सहभाग आहे। या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान व पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचं प्रतिपादन उद्योग सहसंचालक विजू सिरसाट यांनी केलं आहे। केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र ठाणे यांच्यातर्फे शासकीय कार्यालयांचे कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह कार्यशाळेचे आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या। यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालिका संध्या साळुंके, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक SB गायकवाड, डोईफोडे उद्योग अधिकारी श्रीमती अश्विनी कोकाटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, सहाय्यक जिल्हा नियोजक अधिकारी भरत साळुंके, शासकीय व निमशासकीय तसेच स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 123 विद्युत वातानुकूलित बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच त्यापाठोपाठ आता 15व्या वित्त आयोगातून 180 विद्युत वातानुकूलित बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत। ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 123 विद्युत वातानुकूलित बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच त्यापाठोपाठ आता 15व्या वित्त आयोगातून 180 विद्युत वातानुकूलित बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत। त्यापैकी 86 बसगाड्यांबरोबरच केंद्र शासनाच्या PME बस सेवा योजनेअंतर्गत 100 अशा एकूण 186 विद्युत वातानुकूलित बसगाड्या वर्षभर परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या बसगाड्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे। ठाण्यात घोडबंदर परिसराची नवीन ठाणे अशी ओळख झाल्याने या परिसराचा कायापालट होत असताना मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण व विस्तार होत आहे। त्या अनुषंगाने या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत। त्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिकांचे जाळेही पसरत चालले आहे। घोडबंदर परिसरातही हाईड पार्क सोसायटी जवळ अंमली पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक वाढत चालले आहेत। हाईड पार्क जवळ असणाऱ्या पाण्याच्या टपरीमध्ये अंमली पदार्थ विक्री सर्रास होत असताना येथे तरुण तरुणींचा वावर रात्री उशिरापर्यंत असतो। त्यामुळे हाईड पार्क आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसेच या मार्गावरती अनधिकृत गॅरेजवाले टपऱ्या वाढत चालल्या आहेत। रहिवाशांनी देखील वारंवार स्थानिक पोलीस स्टेशन व महापालिकेकडे तक्रार करून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। तसेच रात्रीच्या वेळी महामार्गावरती स्टंटबाजी करणारे बाईकस्वार यांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय। दुचाकी स्वारांमुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच हाईड पार्क व आजूबाजूच्या गृहसंकुलाच्या मार्गावरती महापालिकेने गतिरोधक सुद्धा बसवावेत अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांच्या समवेत रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले। यावेळी आयुक्तांनी रहिवाशांना आश्वासन दिले की लवकरात लवकर आपण कारवाई करू। जर 8 दिवसात ठाणे महानगरपालिकेने या विविध समस्यांचे निराकरण केलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांनी दिला आहे। म्हणून आम्ही आज आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की आठवड्याभरामध्ये जे इनलिगल जे शॉप जे झालेले आहेत, जे दोस्ती इम्पिरियाच्या रोडला आहेत, ते साईच्या साई शॉप मी हटवतो। आणि जर साहेबांनी सांगितलं की तिथे जे 2 दुकान आहेत त्याच्यामध्ये इनलिगल ॲक्टिव्हिटीज होते ते मी तात्काळ बंद करायला लावतो। आणि त्यांना आम्ही फोटो सकट पूर्ण फाईल दिली की गेल्या 2 वर्षामध्ये जे आम्ही फॉलोअप घेतलेले आहेत, जसं तुलसीरामचा रोड असेल तो पास झालेला आहे, त्याचा बायोमेट्रिक सर्वेही झाला आहे, पण त्याच्या मागे कुठली शक्ती आहे
की अजून तो रोड कळून देत नाहीये. हे मी त्यांना दाखवले, फोटो पण दाखवले की हे दोनदा आंदोलन झाले तिथे. त्यांनी आश्वासन दिलंय की गेल्या आठवड्याभरामध्ये मी हे तुम्हाला मार्गी लावून देतो. हाईड पार्कचा रहिवासी आहोत आम्ही. त्याच्यात आमच्या एरियामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, प्रामुख्याने काही इलिगल ॲक्टिव्हिटीज आमच्या इथे मागे घडल्या जातात. त्याच्याबद्दल आज आम्ही आमचे चेअरमन यांच्याबरोबर हाईड पार्कच्या रहिवाशांनी कमिशनर साहेबांची भेट घेतली. कमिशनर साहेबांनी आश्वासन पण दिलं. आमचे चेअरमन तुम्हाला जरा विस्ताराने सांगते. हाईड पार्क हा हिरानंदानी मेडोज जवळ असलेला मोठा कॉम्प्लेक्स आहे. जवळजवळ आमच्या 13 बिल्डिंग्स आणि 700 फ्लॅट्स आहेत. तर काही दिवसापासून म्हणजे आता 1 वर्ष जवळजवळ होत आलं, तिथे इलिगल ॲक्टिव्हिटीज भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहेत. हाईड पार्कच्या आमच्या मेन गेटच्या समोर काही शॉप्स आहेत. त्याच्यामध्ये 2 शॉप जे आहेत ते इलिगल आहेत आणि तिथे अंमली आणि व्यसनी पदार्थांचं 5 शॉप आहे ते, आणि तिथे अंमली आणि व्यसनी पदार्थांचा धंदा चालतो असं आम्हाला दाट संशय आहे. आणि ते आम्हाला वेळोवेळी समोर दिसतं, कारण रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत ती शॉप्स उघडी असतात. तिथे बाहेरचे लोक येऊन धिंगाणा घालतात आणि आमच्या रहिवाशांना सगळा त्रास होतो. त्याचबरोबर आणि तो मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो बंद व्हायला पाहिजे, कारण आमचे रहिवासी घाबरलेले असतात. संध्याकाळपासून तिथे लहान मुलं जायला घाबरतात. सकाळच्या वेळेला आमच्या इथे तिथे मुलांना त्रास होतो. मेन गेटला शाळेमध्ये जातात. ज्येष्ठ नागरिकांना चालायला जागा नाही आहे, बाहेर चालायला जागा नाही आहे, कारण फुटपाथ जे आहेत ते सगळे इलिगल स्टॉल्सनी सगळे व्यापलेले आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे. लाईट्स जे आहेत ते पुरेशा प्रमाणात नाही आहेत. चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग हे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते. लोक घाबरतात बाहेर पडायला आणि आतमध्ये शिरायला पण जागा नाही आहे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये गेटमधून यायला, कारण इलिगल पार्किंग वगैरे सगळं तिथे. ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी महाविद्यालय आणि IBOP अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने अनलॉक युअर पोटेन्शियल सिव्हिल सर्व्हिसेसच्या स्पर्धात्मक स्पर्धांमध्ये प्रभुत्व मिळवणे या विषयावरती आंतरमहाविद्यालयीन चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर चर्चेमध्ये मुंबईमधील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सक्षम बनवणे हा या चर्चासत्राचा हेतू होता. या चर्चासत्राच्या मुख्य वक्त्या मनीषा जंगू यांचे सर्वप्रथम सत्कार आणि कौतुक करण्यात आले. त्यानंतर मनीषा जंगू यांनी नागरी सेवा संघासाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, त्यांचे महत्त्व, प्रश्न परीक्षेचे स्वरूप, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास या सगळ्यांची सखोल माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी मनीषा जंगू यांनी त्यांच्या IASच्या प्रवासातील मेहनतीचे व मिळालेल्या अनुभवांचे वर्णन केले. सदर कार्यक्रमास ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉक्टर अनिता पाटील मोरे तसेच संस्थेच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर वंदना शर्मा उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर भाविक करकेरा यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र यशस्वी ठरले. चर्चासत्रामध्ये IBOP अकादमीच्या संचालकांची सुद्धा उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये प्रभुत्व मिळवता येण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या खऱ्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधील बारकावे जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. हाँ जी, तो आज मैं इस इंटरैक्टिव सेशन के लिए आई वेरन आई इंटरैक्टेड विद दीज स्टूडेंट्स. सो बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है एंड आई हैव ट्राइड माय बेस्ट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. जितना भी मैं उनको रियल जो एग्जामिनेशन साइकिल है उससे रिलेटेड मैं चीज़ें बता सकती हूँ, जितने भी उनके डाउट सॉल्व कर सकती हूँ. सो आई हैव ट्राइड माय बेस्ट टू डू माय पार्ट. सर आई वुड से इसमें आप जितना जल्दी स्टार्ट कर लेते हो इट्स गुड, बट अगर आप लेट भी स्टार्ट कर रहे हो तो भी कुछ ज़्यादा ऐसे नुकसान नहीं है. और इसमें सर मैं बोलूँगी स्टार्ट करना चाहिए आपको विद योर NCERTs, मतलब जो बेसिक बुक्स हैं उसके बाद में आपको जो मेन रेफरेंस बुक है उन पे जाना चाहिए. और इसमें सर ये है कि अगर even if you are starting late, so it's okay, just have confidence कि आप कर सकते हो. आमच्या ज्ञानगंगा कॉलेज कासरवडवली जिथे आहे तिथे आमचं ज्युनियर कॉलेज आहे, डिग्री कॉलेज आहे आणि हा जो मेन फेज आहे जिथे मुलांना त्यांच्या करिअरबद्दल आम्हाला सगळे ऑप्शन्स ओपन करून द्यायला लागतात. सो MPSC म्हणा, UPSC म्हणा, ह्याच्याबद्दल
सगळ्या मुलांना तेवढी अवेअरनेस आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही आयोप अकॅडमी बरोबर आमचं जे टायअप आहे त्यांच्याबरोबर मनीषा मॅडमला बोलवून आज आम्ही आमच्या मुलांचं एक इंटरॅक्टिव्ह सेशन घेतलं, जेणेकरून मुलांना MPSC UPSC ची कशी तयारी केली पाहिजे आणि ही तयारी करताना त्यांना काय अडथळे येऊ शकतात आणि त्यांनी कसं स्वतःवरती विश्वास ठेवून या परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे हे सांगण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या कॅम्पसमधला एक ना एक मुलगा लवकरच या एक्झाम्स क्रॅक करणार आहेत, कारण त्याच्यासाठी आम्ही कॅम्पसमध्येही फार मेहनत घेत आहोत. आमच्याकडे DG अकॅडमी म्हणून एक IAS ट्रेनिंग पण आहे, जिथे आम्ही या UPSC MPSC सगळ्या स्टाफ कॉमन एक्झाम्स आहेत, या एक्झामसाठी मुलांना प्रिपरेशनसाठी वेगळं गाईडलाईन्स देतो, त्यांना वेगळं गायडन्स देतो आणि आम्ही वैयक्तिक पद्धतीने ह्या गोष्टीकडे लक्ष देत आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आज ना उद्या आमच्या कॅम्पसमधला एक ना एक मुलगा हा IAS किंवा IPS लेवलवरती सिलेक्ट. प्रो गोविंदा सीझन 2 मध्ये अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा लँड एंड्स हॉटेल बांद्रा मुंबई येथे पार पडला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, त्याचप्रमाणे या खेळाचे व्यावसायीकरण व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. ज्याप्रमाणे क्रिकेट कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला, त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळ्या खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील 2 वर्षापासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा प्रो गोविंदा सीझन 2 मोठ्या जल्लोषात 18 ऑगस्ट 2024 रोजी वरळी येथील NSCI डोम येथे होणार आहे.